नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक. तर चला बघूया. बघा, इथं एक नारळ घेतला होता, पाठीमागचा काळा भाग काढून घेतला मिक्सरमध्ये बारीक करून, आणि एक पाव गूळ. बघा, इथं एक चमचा आपण आता तूप घालतोय आणि खोबऱ्याचा कूट टाकतोय त्याच्यामध्ये. बघा, आता पूर्ण हलवून घ्यायचं सुक्क होईपर्यंत. आता आपण 5 मिनिटं त्याला हलवीतच राहायचं. त्याच्यामधलं पाणी निघून जाईपर्यंत आता आपण हलवून घेऊया. बघा, आता सुक्क झालंय. आपण त्याच्यात गूळ घालतोय. आता पूर्ण हलवून घ्यायचं, गूळ पूर्ण मॅच करायचं त्याच्यामध्ये. पूर्ण हलवून घ्या आता. बघा, आता पूर्ण मॅच झाले. आता थोडं सुक्क होऊन द्यायचं, तोपर्यंत आपण हलवीतच राहायचं. बघा, आता थोडी अर्धा चमचा वेलची पूड टाकतोय आपण. त्याने खूप चव येते मोदकाला. बघा, आता आपलं सुक्क होत आलंय पूर्ण. बघा, आता मी इथं तांदूळ घेतले होते आदल्या दिवशी धुवून सुकून, आणि गिरणीतून दळून आणले. 1.5 वाटी इथं मी पाणी घेतले. 1.5 वाटीच पीठ घेतले. आता पाणी आपण गरम होऊन देऊया. बघा, आपलं पाणी इथे आता गरम झाले. आता आपण याच्यात पीठ सोडतोय. दीड वाटी पाणी घेतलं होतं, 1.5 वाटीच पीठ घेतलं. आता आपण हे पूर्ण आता मॅच करून घेऊया. गोळ्या नाही राहिल्या पाहिजे, पूर्ण मॅच करून घ्यायचं. बघू शकतात आता तुम्ही, आपलं खूप छान झाले. आता आपण परातीत काढून घेतले, त्याला मळून घेऊया चांगलं. गोळा घ्यायचा आता. बघू शकतात आता आपण वाटी करायला घेऊया. बघा, अशी वाटी करून करून घ्यायची आपण. बघा, आपली वाटी आता तयार झाली. आता आपण ही चुन्या पाडायला घेऊया. तुम्हाला जसे जमल तसं प्रकारचे तुम्ही करा. आता आपण त्याच्यात सारण भरतोय. बघू शकतात आता तुम्ही. आता आपण एकदम हलक्या हाताने असं दाबीत घ्यायचं त्याला. एकदम हलक्या हाताने बनवायचा. बघा, आता आपला मोदक एकदम छान झालेला आहे. बघू शकतात तुम्ही.
अशाच प्रकारचे आता आपण सगळे पण बनवून घेणार आहे. बघा आता आपले सगळे पण असे बनवून झाले. आता आपण उकडायला ठेवू. पातेल्यात पाणी ठेवले. आता त्याला थोडी उकळी आली का आपण चाळणीमध्ये रुमाल ठेवलाय, त्याच्यात मोदक ठेवून आणि पाणी गरम झालं का उकडायला ठेवून देऊया. बघा इथं आपलं पाणी गरम झाले. आता आपण त्याच्यावर मोदक ठेवतोय, त्याच्यावरती झाकण ठेवतोय. 10-15 मिनटं असेच राहून देऊया आपण. आता बघू शकतात आपले 10-15 मिनटं झाले. आपले मोदक आता तयार झाले. बघू शकतात तुम्ही. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.